नमस्कार मित्रांनो, इंग्रजी वाचन करण्याकरिता आपल्याला कोणत्या अल्फाबेटचं काय उच्चार आहे हे जर आपल्याला व्यवस्थित माहित असेल तर आपण अगदी प्रभावीपणे इंग्लिश वाचू शकतो। तर बघा, इंग्रजीमध्ये असे बरेचसे अल्फाबेट आहेत, त्यांचा उच्चार वेगवेगळा निघत असतो। जसे बघा, ए चा उच्चार आपण कधी ए तर कधी आ, सी चा उच्चार कधी स तर कधी क होतो, डी चा उच्चार ड, ई चा उच्चार कधी ई तर कधी ए, जी चा उच्चार कधी ग तर कधी ज, अशा प्रकारे होतो। तर बघा, आपल्याला मग कोणत्या अल्फाबेटचा उच्चार कधी काय घ्यायचा हे जर व्यवस्थित माहित असेल तर आपण प्रभावीपणे इंग्लिश बोलू शकतो, इंग्लिश वाचन करू शकतो। जसे बघा, सी चा उच्चार कधी स होतो तर कधी क होतो। मग सी चा उच्चार स कधी करायचा आणि क कधी करायचा हे जर आपल्याला व्यवस्थितपणे माहित असेल तर आपण योग्यरित्या इंग्लिश वाचू शकतो। जसा जी चा उच्चार कधी ग होतो तर कधी ज होतो, मग जी चा उच्चार कधी ज करायचं आणि कधी ग करायचं हे जर आपल्याला माहीत असले तर आपण चांगल्या रीतीने इंग्लिश वाचू शकतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी चा उच्चार ग कधी होतो आणि ज कधी होतो याविषयीची सविस्तर माहिती बघूया, जेणेकरून आपण इंग्लिश वाचन करताना आपल्याला योग्यरित्या उच्चार करता येईल। जसे बघा, DOG डॉग म्हणजे कुत्रा, एज म्हणजे वय, गन बंदूक। पहिल्या शब्दामध्ये बघा, इथं जी आहे DOG, इथं जी चा उच्चार आपण कसे केलाय तर ग केलाय, डॉग ग आहे। दुसऱ्या शब्दामध्ये पण बघा AGE, इथं पण जी आहे, इथं जी चा उच्चार आपण कसं केलाय ज केलाय। इथं GUN, इथं जी चा उच्चार आपण काय केलाय ग केलाय, गन। तर यामध्ये बघा, आपण कधी ग उच्चार केलाय तर कधी ज उच्चार केलाय जीचा। तर मग जीचा उच्चार नेमका ग कधी करायचा आणि ज कधी करायचा हे आपल्याला योग्यरित्या माहित पाहिजे। याकरिता आपण काही नियम बनवले आहेत, नियम अगदी सोपे आहेत, आपण एकदा बघितलं तर आपल्याला लक्षात राहते। तर आपला पहिला नियम बघा, जीचा उच्चार ग कधी होतो, पहिला नियम आहे। तर बघा, जर दिलेल्या शब्दात जीच्या नंतर AOU, लक्षात ठेवा जीच्या नंतर काय आलं AOU हे अक्षर असतील तर जीचा उच्चार ग होत असतो। लक्षात ठेवा, दिलेल्या शब्दामध्ये जीच्या नंतर AOU यापैकी एखादा अक्षर येत असेल तर जीचा उच्चार आपण कसा करायचा ग करायचा। जसे बघा, GANG, तर इथं बघा आपण जीचा उच्चार ग केलाय, गँग, गँग म्हणजे टोळी। तर बघा, जीच्या नंतर ए आलाय म्हणून आपण इथं उच्चार ग केलाय, परंतु बघा इथं पण एक जी दिलाय तर या जीचा पण उच्चार आपण ग केलाय, तर या जीचा उच्चार आपण पण ग काम केलाय, तर आपण पुढच्या नियमामध्ये हा बघणार आहोत। तोपर्यंत बघा, आपण हे बघू का AOU, जीच्या नंतर जर ए आला तर आपण जीचा उच्चार ग केलाय। इथे बघा, गोल्ड, जीच्या नंतर ओ आलाय म्हणून जीचा उच्चार आपण ग केलाय, गोल्ड लिहिलाय। आणि तिसऱ्या शब्दामध्ये बघा, जीच्या नंतर यू आलाय म्हणून आपण जीचा उच्चार का केलाय ग केलाय, गन म्हणजे बंदूक, गोल्ड म्हणजे सोनं। अशा प्रकारे बघा, जीच्या नंतर जर AOU यापैकी एक अक्षर येत असेल तर जीचा उच्चार आपल्याला ग करावायचा आहे। नंतर दुसरा नियम बघा, जीचा उच्चार ग कधी होतो तर कोणत्याही शब्दाच्या अगदी शेवटी जी अक्षर येत असेल तर जीचा उच्चार ग होत असतो। लक्षात ठेवा, कोणत्याही शब्दाच्या अगदी शेवटी जर जी अक्षर येत असेल तर जीचा उच्चार ग होत असतो। जसं बघा, आपला पहिला शब्द आहे गँग, आपण अगोदरच्या उदाहरणात पण याचा उल्लेख केला होता, गँग। तर बघा, आपला पहिला नियम काय होतो की जीच्या नंतर AOU यापैकी एक अक्षर येत असेल तर आपण जीचा उच्चार ग करतो। त्यानंतर बघा, दुसरा नियम काय म्हणतात, कोणत्याही शब्दाच्या अगदी शेवटी जी असेल तर त्याचा उच्चार आपल्याला ग करावायचा। जसं बघा, पहिला शब्द आपला गँग, शेवटी जी आहे म्हणून आपण जीचा उच्चार ग केला। बग या शब्दामध्ये पण शेवटी जी आहे म्हणून आपण जीचा उच्चार ग केला। त्यानंतरचा शब्द आहे ड्रॅग, ड्रॅग म्हणजे ओढणे। तर बघा, ड्रॅग या शब्दाच्या शेवटी पण जी आहे म्हणून आपण जीचा उच्चार ग केला। त्यानंतर शब्द आहे डॉग, डॉग म्हणजे कुत्रा, तर या शब्दाच्या शेवटी पण बघा जी आहे म्हणून जीचा उच्चार आपण ग केला। तर बघा, आपला इंग्लिश वाचन हे प्रभावीपणे व्हायला पाहिजे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला नियम थोडक्यात लक्षात ठेवायचे आहेत। त्यानंतरचा नियम बघा, जीचा उच्चार ग कधी होतो, जर जीच्या नंतर कॉन्सनंट म्हणजे व्यंजन असेल तर जीचा उच्चार ग होत असतो। लक्षात ठेवण्यासारखं म्हटलं तर जीच्या नंतर AOU
हे जर स्वर असतील तर जीचा उच्चार ग होतो. जीचा उच्चार ग कधी होतो तर मग कोणत्याही शब्दाच्या अगदी शेवटी जी असेल तर आपण त्याचा उच्चार ग करत असतो. आणि तिसरा नियम आपला काय आहे, जर जीच्या नंतर कॉन्सोनंट म्हणजे कोणतेही जर व्यंजन असेल तर जीचा उच्चार आपल्याला ग करावायचा आहे. जसे बघा ग्रेट, ग्रेट म्हणजे महान, इथं जी नंतर आर आहे म्हणून जीचा उच्चार आपण ग केलाय. त्यानंतर शब्द आहे ग्लास, ग्लास म्हणजे काच, जीच्या नंतर एल आहे म्हणजे एल हे काय कॉन्सोनंट आहे, एल आर हा काय कॉन्सोनंट आहे म्हणून जीच्या नंतर कॉन्सोनंट आहे म्हणून जीचा उच्चार आपण ग केलाय. त्यानंतर ग्लो म्हणजे चमक, तर बघा इथं जीच्या नंतर पण एल आहे, एल हा काय कॉन्सोनंट आहे म्हणून जीचा उच्चार आपण काय केलाय ग केलाय. तर तिसरा नियम लक्षात ठेवण्यासारखं म्हणजे जर जीच्या नंतर कॉन्सोनंट असेल तर आपल्याला जीचा उच्चार ग करावायचा आहे. तर हे 3 नियम आहेत, या 3 नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे जेव्हा जीचा उच्चार ग होतो. आता आपण बघू जीचा उच्चार ज कधी होतो ते. जीचा उच्चार ज, जर जीच्या नंतर ई आय वाय हे अक्षर असतील तर जीचा उच्चार ज होत असतो. लक्षात ठेवा, जीच्या नंतर ई आय वाय हे 3 अक्षर जर येत असतील तर जीचा उच्चार आपल्याला ज करावायचा आहे. बाकी सर्व वेळी जीचा उच्चार आपल्याला काय करायचा आहे, ग करावायचा. जसे उदाहरण बघा एज, एज म्हणजे काय वय, इथं जीच्या नंतर ई आहे म्हणून आपण जीचा उच्चार ज केलेला आहे. त्यानंतर जिंजर, जिंजर म्हणजे अद्रक, तर इथं बघा जीच्या नंतर आय आहे म्हणून जीचा उच्चार ज केलेला आहे. जीच्या नंतर ई आहे म्हणून जीचा उच्चार आपण ज केलेला आहे. आणि नंतरचा शब्द आहे एनर्जी, एनर्जी म्हणजे काय ताकद, तर बघा इथं पण जीच्या नंतर काय आहे वाय आहे, मग इथं आपण जीचा उच्चार का केला आहे ज केलेला आहे. तर बघा तिन्ही शब्दामध्ये बघू शकता आपण जीच्या नंतर इथं ई आला, इथं जीच्या नंतर आय, जीच्या नंतर ई आणि जीच्या नंतर वाय आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण जीचा उच्चार का केला आहे ज केलेला आहे. जी नंतर ई आय आणि वाय हे अक्षर जर येत असतील तर आपण त्यावेळी जीचा उच्चार काय करायचा ज करावायचा. तर आपल्याला हे 4 नियम लक्षात ठेवायचा आहे. जर जीच्या नंतर ए ओ यू हे अक्षर येत असतील तर तेव्हा जीचा उच्चार आपल्याला ग करावायचा. जर जीच्या नंतर कोणतेही कॉन्सोनंट येत असतील तर जीचा उच्चार आपल्याला ग करावायचा. जर जी शब्दाच्या शेवटी येत असेल तर जीचा उच्चार आपल्याला ग करायचा. आणि जर जीच्या नंतर ई आय वाय हे जर अक्षर येत असतील त्यावेळी आपल्याला जीचा उच्चार ज करावायचा आहे. तर बघा इंग्रजी भाषा ही मूळची लॅटिन, फ्रेंच आणि जर्मन यापासून बनलेली आहे. तर त्यामुळे बघा काही शब्द हे अपवाद आहेत. जसे बघा इंग्लंडमध्ये बोलली जाणारी इंग्लिश वेगळी जाते तर अमेरिकेमध्ये बोलली जाणारी इंग्लिश ही वेगळी जाते. तर त्यामुळे बघा काही शब्दांकरिता आपण जे नियम बघितले ते नियम लागू होत नाही आणि ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की कोणत्या शब्दाला कोणते नियम लागू होत नाही. तसे काही मोजके शब्द आहेत ज्या शब्दांकरिता आपले जे नियम बघितले ते नियम लागू होत नाही. तर बघा आपण जे 4था नियम बघितला त्या 4थ्या नियममध्ये बघितला का आपण जीच्या नंतर जर ई आय आणि वाय असेल तर जीचा उच्चार आपण ज करतो. परंतु बघा इथं आपण जीचा उच्चार ग केलेला आहे, गर्ल म्हणजे मुलगी, आणि समजा आपण जीचा उच्चार जर गर्ल न करता ज केलं तर काय होईल, जर होईल, जर. तर बघा असे काही शब्द आहेत जे अपवाद आहेत, कारण मी सांगितल्याप्रमाणे बघा इंग्लिश ही मूळची लॅटिन, फ्रेंच आणि जर्मन पासून बनलेली आहे, त्यामुळे काही शब्द हे अपवाद आहेत. जसे बघा गिअर, गिअर म्हणजे यंत्राचा भाग, तर बघा जीच्या नंतर ई आहे तरी पण आपण इथं जीचा उच्चार ग केला आहे. बिगिन म्हणजे सुरुवात, तर बघा इथं जीच्या नंतर आय आहे तरी पण आपण जीचा उच्चार इथं ज न करता ग केला आहे. तर असे काही शब्द आहेत जे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर तुमच्या पुढे मी एक चार्ट दिलाय बघा, हे चार्ट तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवले तरी बघा तुम्हाला हे नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही. हे चार्ट तुम्ही एकदा लिहून ठेवले आणि व्यवस्थित पाठ केले तरी तुम्हाला सर्व काही लक्षात राहील. तुम्हाला आतापर्यंत जे नियम सांगितलं ते नियम लिहून ठेवण्याची पण आवश्यकता नाही. तर बघा जी नंतरचे अक्षर जर ए ओ यू असेल तर जीचा उच्चार ग होतो. जी नंतर कोणतेही कॉन्सोनंट असेल तर जीचा उच्चार ग होतो. शब्दाच्या शेवटी जर जी असेल तर जीचा उच्चार ग होतो. आणि जी नंतर ई आय वाय असेल तर जीचा उच्चार ज होत असतो. परंतु काही शब्द आहेत जे अपवाद आहेत ते शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण जीचा उच्चार ग कधी होतो आणि जीचा उच्चार ज कधी होतो हे सविस्तरपणे बघितलेलं आहे. तरी पण तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.